मध्ये खरं तर शिवयोद्धा खारपाडी संघानं नाणेफेकी जिंकली होती आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि त्यानं त्या धावा चेस केल्या होत्या। आता दोन्ही संघांना विरुद्ध केलं म्हणजे ज्या संघानं पहिल्या सामन्यामध्ये पहिली फलंदाजी केली होती तो संघ आता पहिल्या क्षेत्ररक्षणासाठी उतरलाय आणि ज्या संघानं पहिली गोलंदाजी केली होती तो संघ आता प्रथम फलंदाजीसाठी उतरलाय। परंतु दोन्ही चांगले संघ आहेत, त्या दोन्ही संघांना देऊया खूप खूप साऱ्या शुभेच्छा। क्वालिफाईड पंच आपण मैदानामध्ये पाहताय प्रशांतजी माली सर मॅन फ्रॉम बालई, खरं तर उरण पंच असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्यांच्या समेत संदीपजी पाटील सर मॅन फ्रॉम जासी उरण पंच असोसिएशनचे खजिनदार कोषाध्यक्ष। खरं तर येणारा वर्षभराचा साठा हा संदीप पाटील सरांकडे जमा असतोय, राजू सरांकडे। चला कुठल्याही प्रकारचा आता वेळ वाया घालवू नका, वेळ वाचवा खेळ वाचवा। टीचर ऑपरेटर इथे पण पाहताय नाणेफेकी जिंकलाय तो म्हणजे स्वर्गीय बाजीराव परदेशी अण्णा स्मृती या संघानं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले। फलंदाजीसाठी आमंत्रित केले शिवदास रांजणपाडा संघाला। खरं तर स्ट्रायकिंग वरती आपण पाहताय रुपेश गोंधले अर्थातच गोट्या की ज्यांना अगोदरच्या सामन्यावरचा किताब घेतला होता। तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहताय चिरनेर एक्सप्रेस विवेक हातनोलकर ज्यांना पहिल्या सामन्यावरचा किताब घेतला होता। खरं तर आजच्या या दिवसामध्ये संकल्प याची खरं तर लेट इथे उपस्थिती पाहायला मिळेल। बऱ्याच दिवसानंतर खरं तर अभ्यासाकडे मार्गक्रमण करणारा हा आमचा संकल्प राजेंद्रजी भगत सर यांचे चिरंजीव। खरं तर क्रिकेटची एक बेधुंद आवड असणारे व्यक्तिमत्व ज्याला आपण तिरंगा चषकामध्ये 4 रात्री शेवटपर्यंत पाहिलं, त्याच्या समेत खरं तर रविदादा भगत यांचे सुपुत्र अश्वेत भगत ही दोन बंधूंची जोडी ज्याप्रमाणे राजेंद्र दादा भगत आणि रवींद्र दादा भगत वावरत असताना तशा प्रकारे दोन बंधू आपल्याला सातत्याने मैदानामध्ये पाहायला मिळतात। गेम ऑन पहिला चेंडू विवेक हातनोलकर राईट अप ओव्हर द विकेट्स ना समोर असेल रुपेश गोंधले यावेळी सालक्या हाताने ग्लान्स केलाय क्षेत्ररक्षक आहे परंतु घडले चुकी। शॉट मिड ऑफला चेंडू अडवला होता, चेंडू अडवणार फेकणार तोपर्यंत खरं तर रिस्की रन्स घेण्यासाठी धावला होता गोट्या परंतु एक रन सहजरित्या पूर्ण या एका धावसंख्येनं इथे मात्र शिव योद्धा रांजणपाडा संघाचं खातं खुललं जाते, अकाउंट ओपन केला जातोय रुपेश गोंधले या खेळाडूचा श्री गणेशा झालाय या एकेरीनं। पहिला चेंडू विवेकनं फेकला, पहिल्या चेंडूवरती 1 रन्स ओट्यानं पळवून काढली। आता मात्र स्ट्रायकिंगवरती आपण पाहताय संघाचा संघनायक यश ठाकूर। 5 षटकांचा सामना हा असेल याची दोन्ही संघनायकांनी नोंद घ्यायची आहे। नेक्स्ट बॉल गोलंदाज विवेक हातनोलकर पंचांच्या डाव्या बाजूनं। इथून मात्र आडव्या बॅटनं बॉल वरती लगावले चपराक, बॉलला दिले भिरकावून मिड विकेट सीमा रेषा पलीकडे षटकार। खरं तर संघ मालक अलंकार ठाकूर यांना माझ्यावरती का विश्वास ठेवलाय, मला संघनायक काय केलाय याचं प्रात्यक्षिक उदाहरण। तत्पूर्वी मान्यवरांचं आगमन झालंय। संभायक छावा ग्रुपचे सर्वा सन्माननीय आतिशजी पाटील मोठे बोम बॅक टू बॅक आणखी एक षटकार मन जिंकतोय हा खेळाडू प्रणयजी राव। आमच्या अभिनव मित्र मंडळाचे सदस्य प्रणय राव यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे। काय पाहिजे लाईट अलंकार काय पाहिजे नाही तुम्ही कालोकनच केला आता पैसे जास्त द्या। लाईट तयार राहायचं वैभव केणी आहेत आमचे समीर नारंगीकर आहेत त्यांचं मनापासून आम्ही आभार मानतोय की खूप सहकार्य आम्हाला त्यांना दरवर्षी केलं। मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करायची आहे।
यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा संलग्न तिसरा षटकार अप्रतिम फलंदाजी यश ठाकूर ऑन फायर नाव. मनीष मी तर सांगेन असे खेळाडू चिरनेर प्रीमियर लीगचे खरं भविष्य आहे. जास्त संधी जर अशा खेळाडूंना दिली तर नक्की आणखी नाव मोठं होईल. कारण वेग सारख्या गोलंदाजा अगेन्स्ट लगातार 3 षटकं मारणं हे सोपं काम नाही. हे दाखवलं आतमध्ये हे तर खरं असतं प्रीमियर लीग. सीपीएल मध्ये आपलं काय शोधायचं असतं तसे नवीन चेहरे. काय सांगशील मनीष? येस निश्चितच. खरं तर गावाची लीग कशासाठी आपण म्हणतोय कारण की आज ना स्वार्थासाठी ना पैशासाठी 3 दिवस फक्त आणि फक्त आम्ही आमच्या गावासाठी केलो. आणि ते सांगत असताना यश ठाकूरची अप्रतिम फलंदाजी विवेक ठाकूर वरती हल्ले चढवले. तिथून 5 सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला. अलंग द कार्पेट खेळून काढलाय. चेंडू डीप मध्ये अडवणार फेकणार तोपर्यंत मिळेल 1 रन. आणि या एका धावसंख्येने तब्बल धावसंख्या पुढे सरगती म्हणजे 20 वरती. खरं तर लीग म्हटलं ना राजेंद्रजी भगत सर की इथून आपल्याला खरं म्हणजे नवीन चेहरे शोधायचे असतात. आणि ते नवीन चेहरे आपण या लीग मध्ये पाहतो. यश ठाकूर खरं तर हा रांजणपाडामध्ये फक्त खेळतो ज्यावेळेस तुमच्या गावामर्यादित मॅचेस होता. परंतु आज त्याला पाहिलं आज एक मोठं व्यासपीठ आहे आणि तिथून मात्र तो स्वतःला सिद्ध करतो. इथून मात्र लोवर फुल टॉस होता. खरं ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा प्रशांत याच्याकडनं झाली चुकी. 1 रन पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी पाहता पाहता सहजरित्या पळून काढली जाते. या 2 धावसंख्येनं 1 षटकाची झाली सांगता. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावर बिनबाद 22 धावसंख्या. विजयी वार्ता देण्या तरी सुखी होती प्रजा कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा. त्या राजा शिवछत्रपतींना डीजेच्या माध्यमातून त्रिबार अभिवादन केलं जातोय. पहिलं षटक विवेक हातनलकरचं अगदी महागडं षटक तब्बल 22 रन्स कुठून काढल्यात. ज्या फलंदाजानं पहिल्या सामन्यामध्ये षटकार हॅट्रिक ठोकली होती ना त्याच्याच गोलंदाजीवरती यश ठाकूरनं आजच्या दिवसातील दुसरी षटकार हॅट्रिक पेश केली. गोलंदाज गणेश पाटील गोलंदाजी मार्कवर. इंद्रायणी एंड कडनं इथून मात्र आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूनी बॅटचं काही समीकरण नाही. निर्धाव चेंडूची झाले सांगता. या गोलंदाजानं मगाशी देखील कमालीचं षटक फेकलं होतं. पुन्हा एकदा तसंच षटक आता हाताला व लागेल. तरी पहिल्या षटकामध्ये विवेक हातनलकरनं तब्बल 22 रन्स खर्च केल्यात. इथून कमबॅक करायचं आहे स्वर्गीय बाजीराव परदेशी अण्णा स्मृती या संघाला. खरं सातत्यानं आम्हाला ज्यांची आठवण होत राहते असं खरं तर बाजीराव अण्णा परदेशी. मग आपण तिरंगा चषक असू द्या किंवा कातरपाडा प्रीमियर लीग असू द्या मान्यवर कोणी असो व्यासपीठावर किंवा नसो परंतु अण्णांची उपस्थिती ही प्रार्थनीय असायची. आणि सांगणारा ठोकलाय चौकार. वरती 26 रन्स लॉस ऑफ दी 0 विकेट. कुठल्याही प्रकारची विकेट संपादित केलेली नाही कारण यश आणि रुपेश याला ठाऊक आहे जर आपण दोघे जर मैदानामध्ये राहिलो ना तर 5 षटकामध्ये 80 ते 85 रन सहजरित्या कंप्लीट करू. पुढचा बॉल इथून पुन्हा एकदा हलक्या हातानं ग्लान्स केलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु मिळेल 1 रन्सच्या एकेरीनं धावसंख्या पुढे सरकेल 27 वरती. पहिल्या 5 षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त रन्स बनवायचे आहेत कारण की खरं तर आपण पाहताय चिरनेर प्रीमियर लीग इथून जर तुम्ही चमकला तर येणाऱ्या पुढच्या स्पर्धेमध्ये तुमचा देखील चिरनेरच्या संघामध्ये नंबर लागू शकतो. त्यासाठी खरं तर या लीगचं आयोजन इथून नवीन चेहरे शोधायचे आहेत आम्हाला आणि ते शोधण्यासाठी आमच्या अभिनव सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा मंडळानं घेतलेली ही मेहनत समस्त चिरनेर ग्रामस्थांना घेतलेली ही मेहनत आणि त्या मेहनतीचं फल निश्चितच येणाऱ्या आजच्या आणि उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल
गणेश पाटीलचा यावेळेस लॉप करायचा होता. चेंडू निब्याचं समीकरण नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूचे ते सांगता. गणेशने 4 चेंडू फेकले, 4 मध्ये फक्त 5 खर्च केल्यात. तिकट मारा कंजूशी गोलंदाजी सातत्याने गणेशचे आम्ही पाहिले आणि आज तो देखील प्रभावित करतोय. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये जरी विवेकच्या 22 आले असल्यानं तरी देखील मला हे विसरू, मला माझी चांगली गोलंदाजी करायची हे सांगणारी गोलंदाजी गणेश पाटील करतोय. इथून मात्र इनफिल्डला भेदून बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषा पलीकडं येईल चौकार. टोकलाय चौकार. आता मात्र धावफलक पुढे सरकलं जाईल. 31 वरती बिनबाद 31. अप्रतिम अशी सलामी देताना दिसत आहेत दोन्ही सलामीवीर. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनं लॉंग लेग मध्ये चेंडूला चेंडू सनी अडवणार फेकणार तोपर्यंत मिळेल फक्त आणि फक्त एक सिंगल. ज्या एका धावसंख्येनं 2 षटकांची झाले सांगता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावर बिनबाद 32 वरती. 16.00च्या सरासरीनं वाटचाल करत असताना नाणेफेकी हारल्यानंतर प्रथम फलंदाजी आली वाटेला आणि धावसंख्या धावपटलावर बिनबाद 32. आम्हाला आमच्या फलंदाजीची अपेक्षा आहे. आमच्या संघ मालकाला आमच्या फलंदाजीची अपेक्षा आहे आणि ती सांगणारी फलंदाजी 2 षटकांमध्ये या 2 खेळाडूंना दाखवली. मेघराज पाटील पहिला बॉल राऊंड द विकेट्सनं. इथून मात्र फुलटॉस चेंडू त्यावरती केला प्रहार परंतु एलिव्हेशन झाले कमी. विवेक हातनोलकरनं टिपला झेल आणि इथून संपलाय. फलंदाज रुपेश गोंधली. अर्थातच गोट्या याचा खेळ. संबित नारंगीकरांना विनंती आहे. केली थँक्यू. मेघराज आला आणि मेघराजनं पहिल्या चेंडूवरती रुपेश गोंधलीला तंबूमध्ये पाठवलंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये इन ॲट नंबर 3 निखिल पोपेरकर. निखिल आणि यश खरं तर या 2 खेळाडूंना आता डाव सावरायचा आहे. रुपेशनं आपल्या संघाला चांगली स्टार्ट करून दिले परंतु इथं मात्र शेवट तुम्हाला गोड करायचा आहे. 32 धावसंख्या धावपटलावर 2 षटक 1 चेंडूचा खेळ संपल्यानंतर मेघराज पुन्हा एकदा असेल सज्ज. खरं आता मात्र विश्वास वाढला असेल गोलंदाज मेघराजचा, कारण की पहिला चेंडू थोडासा लोवर फुलटॉस होता त्यावरती प्रहार करायचा होता परंतु विवेक हातनोलकरनं टिपलेला झेल. इथून मात्र पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न क्वालिफाईड पंच प्रशांत माली सरांना हेरलाय. अवांतर घोषित केलाय. अवांतर धावसंख्येतील वाढ या एकेरीनं धावफलक पुढे सरकेल तो म्हणजे 33 वरती. 1-33 पंचांना दिलेला निर्णयाला अगदी योग्य मानून खरं तर मेघराजनं सांगितलं की यस हा चेंडू खरं तर लेग एसटीच्या बाहेरून जाणार होता. अवांतर धावसंख्येत झाली वाढ. पुढचा बॉल इथून मात्र पुन्हा एकदा ऑनसाइडला अलंग तो कार्पेट खेळून काढलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे सन्नी. चेंडू अडवणार फेकणार मिळेल 1 धाव. या एकेरीनं धावसंख्या पुढे सरकेल 34 वरती. 34 रन्स लॉस ऑफ दी 1 विकेट. 1-34 धावसंख्या स्कोर कार्डवर. दिवस रात्र खेळवली जाणारी स्पर्धेचं नाव आहे चिरनर प्रीमियर लीग 2024.
12 संघ आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये खरं तर महाराष्ट्र केक फायटर्स हा संघ सुपर 3 मध्ये दाखल झालाय. आज या 4 संघामधून एक संघ आणि उद्याच्या 4 संघामधून एक संघ. एक रन झाले या एकेरीनं 35 वरती. पहिल्या 2 षटकामध्ये रन आले होते. त्यानंतर कमबॅक केलं मेघराजनं. 3 चेंडू फेकले, 3 मध्ये 2 खर्च केल्यात. इथून मात्र आकुळ डब्याचा चेंडू बॅटची एज लागली होती, परंतु यष्टीरक्षक तुषारने केली चुकी. निर्धाव चेंडूची झाले सांगता. खरं तर मेघराज तुषार वरती नाराज आहे, कारण की त्याला निखिलच्या विकेटचं महत्व माहीत आहे. अगोदरच्या सामन्यामध्ये देखील निखिलनं सलग्न 2 षटकार ढकलले होते. तो निखिलला तुम्ही जीवनदान दिलं, त्याचा कितपत फायदा उठवेल ते देखील आता पाहावयास मिळेल. 2 षटक 4 चेंडू संपलेत. 4 चेंडू मध्ये फक्त 2 रन्स खर्च केल्यात. कंजूसची गोलंदाजी मेघराज करताना दिसतोय. इथून मात्र रनअप मध्ये थोडासा अडथळा. पंचांना डेड बॉलची सांगता केली. पुन्हा एकदा मेघराज ऑन ट्रॅक. चिरनर एंड करणं सज्ज असेल. इथून मात्र लॉब केलाय. बॉल बराच कालावधीमध्ये झेल खाली सनी आलाय, करणार नाही चुकी. पकडला गेलाय झेल. इथून निखिल होणार झेलबाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय निहाल बैकर. अगोदरच्या सामन्यामध्ये देखील खरं तर मॅच विनिंग पारी खेळण्यासाठी आला होता शेवटच्या क्षणाला, आणि आपल्या बॅटमधून मला वाटतं 1 चौकार आणि 2 षटकाराच्या साह्यानं खरं तर चांगला खेळ निहालचा पाहायला मिळाला होता. 1 चौकार 1 षटकार. इथं मात्र आता संघाला गरज आहे, संघासाठी खेळायचं आहे. चिरनर प्रीमियर लीग मध्ये मला माझं अस्तित्व टिकवून ठेवायचं आहे. धावसंख्या धावपटलावर स्थगितच आहे 35 वरती. शेवटचा चेंडू या षटकात. 2 षटकामध्ये 32 आल्या होत्या. त्यानंतर कमबॅक करणारे षटक फेकतोय नाव आहे गोलंदाजाचा मेघराज पाटील. तो मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला. तो मात्र 2 क्षेत्ररक्षणामध्ये अप्रतिम असं क्षेत्ररक्षण. थोडंसं फ्लंबल. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील पूर्ण आले, आणि या 2 धावसंख्येनं 3 षटकांची झाली सांगता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपटलावर आपण पाहता ती म्हणजे 37. याच्यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजे सानव वॉरियर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट ए.वाय. खारपाटील. मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे. सानव वॉरियर्स आणि ए.वाय. खारपाटील दोन्ही संघाच्या संघनायकांना पहिला पुकार असेल की आपण हा सामना हे इनिंग संपल्यानंतर नाणेफेकीसाठी यायचा आहे. भावनेच्या दरात 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी तो रोवलाय तुळशी सारखा आमच्या दारात. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण सुमधुर संगीत ऐकलं. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 37 धावसंख्या धावपटलावर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज.
करण चिर्लेकरचा पहिला चेंडू खोलात टाकला होता, त्यावरती हेलिकॉप्टर, परंतु तो लँड होणार का, पकडला गेला झेल आणि इथून संपलाय संघनायक यश ठाकूर याचा खेळ. कराड्यांची कुलस्वामिनी आई एक वीरा. खरं तर चैत्या महिन्याचा थाड पाहायचा असेल तर निश्चितच एकदा कारल्याच्या मंदिरामध्ये आपण जावं, आणि जर तिथे नाही जमलं तर निश्चितच अगदी मातोश्री मैदानाच्या पुढे गेल्यानंतर इंद्रायणीच्या मंदिरामध्ये आपण जावं. एक वेगळा थाट चैत्या सप्तमीच्या सणाला आपण पाहतोय. नवीन खेळाडू मैदानामध्ये आले अमरेश, एक मजबूत शरीरयष्टी असणारा हा खेळाडू पाहायचा आहे. इथून मात्र लॉब करायचा होता, पंचांकडे अपील उचलून धरली आणि आल्या पावली माघारी अमरेश बाद. जर आपण संघ पाहतो त्यांच्या अगेन्स्ट, खरं तर स्वर्गीय बाजीराव परदेशी स्मृती अण्णा यांचे म्हणजे त्या संघामध्ये आपण राजू चिर्लेकर यांना पाहणार आहोत. म्हणजे वडील विपक्ष मुलगा असं बॅटल पाहायला मिळणार. पंचांचा इशारा, इट्स इज द वाईड बॉल. अमांतर धावसंख्येत होईल वाढ, ज्या एकेरीनं धावफलक पुढे सरकेला होता बऱ्याच उशिरानंतर 38 वरती. पियुष चिर्लेकर आणि मला वाटतं निखिल भोपेरकर मैदानामध्ये आहे. निहाल बैकर आहे. या दोन खेळाडूंना आता चांगला खेळ करायचा. 3 षटक 1 चेंडूचा खेळ संपलाय. इथून धावांची धावगती बदलावी लागेल, परंतु खराब गोलंदाज करण चिर्लेकरची इथून मात्र पंचांना हेरलाय, अवांतर घोषित केलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये होईल वाढ. ही एकेरीनं 39 वरती स्कोर कार्ड. जी गोलंदाजी मेघराज न केली ना, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आता तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. आणि तशा प्रकारे गोलंदाजी करण्यासाठी करणार विवेक हातनोलकरनं पुन्हा एकदा करण चिर्लेकर वरती विश्वास ठेवलाय. तो विश्वास साध्य करेल का? धावसंख्या 39 वरती. आधीपर्यंत या षटकातील 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एकच चेंडू संपलाय. करण चिर्लेकर पुन्हा एकदा सज्ज असेल. मातोश्री एंड कडनं 2 वाईट टाकलं त्यांनी. इथून मात्र पुन्हा एकदा बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर कडे. एक पूर्ण दुसरीसाठी पलटलेत. दुसरी रन होईल का? परंतु मिडल फक्त आणि फक्त एक सिंगल. यस, 3 चेंडू झालेत. माफी असावी. धावसंख्या धावपटलावर 40 वरती. धावसंख्या धावपटलावर. पहिल्या षटकामध्ये 22 आल्यानंतर इथून मात्र आता आमच्या प्रेक्षकांमध्ये सुद्धा चर्चा झाली की तो मात्र शिवयोद्धात रांजणपाडा संघ करतोय काय. इथून पुन्हा एकदा फुल्लर लेंथ हाताला लावता. चेंडूनी बॅटचं समीकरण नाही, निर्धाव चेंडू सांगता. चांगली गोलंदाजी, जी गोलंदाजी मेघराज न केली ना, तिथून मात्र पुन्हा एकदा खरं तर स्वर्गीय बाजीराव परदेशी अण्णा स्मृती संघानं कमबॅक केलंय. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 40 धावसंख्या धावपटलावर. आता येणाऱ्या 8 चेंडूमध्ये तुम्हाला 20 ते 25 रन्स बनवाव्याच लागतील. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ द स्पेस पाहायला मिळाला. खर तर निहाल बैकर या चेंडूकडे पाहत राहिला. पाहता चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. निर्धाव चेंडूची झाले सांगता. आता या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या धावपटलावर स्थगिती म्हणजे 40 वरती. 4 गडी बाद 40 धावसंख्या. चला, नाणेफेकीसाठी या दोन्ही संघाचे संघनायक केवाय खार पाटील आणि सानो वॉरियर्स. इथून मात्र आडव्या बॅटनं बॉल बराच काळ हवेमध्ये झेल खाली मेघराज आलाय. करणार नाही चुकी, पकडला जातो झेल आणि इथून संपलाय फलंदाज निहाल बैकर याचा खेळ.
पहिल्या पर्वामध्ये अनेक मान्यवरांचं शुभ आगमन होत असताना आज आमच्या विनंतीला मान देऊन आपल्या गावातील सुपुत्र कला क्षेत्रामध्ये आज आपल्या गावाचं नाव उज्ज्वल केलं. युट्यूबच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं अनेक फॅन फॉलोअर्स त्यांचे आहेत असे सन्माननीय पंकज ठाकूर साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय. आता त्यांचं एक गाणं आजच खऱ्या अर्थानं ते रिलीज झालंय. लग्नाला भेट नाही पोर. खऱ्या अर्थाने हे गाणं आलंय. या गाण्याला आपण सर्वांना प्रोत्साहन द्यायचं आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक ग्रुपवर हा गाणं आपण फॉरवर्ड करायचा आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या गाण्याला उंच असं शिखर गाठावं अशी इच्छा आमच्याकडनं आहे. तर सर्वांना विनंती आहे आपण या गाण्याला फॉरवर्ड करावं. मनीष येस निश्चितच. खरं तर युट्यूबला आपण पाहता 120K फॉलोअर्स. खरं तर राजेंद्रजी भगत सर असं म्हटलं जातं आणि इंस्टाग्रामवरती पाहायला गेलं तर 133K फॉलोअर्स. यश आणि प्रसिद्धी समतोल नसते, परंतु जो स्वतःला सिद्ध करतोय ना तो आपोआप प्रसिद्ध होत असते. आज प्रसिद्धीच्या झोतामध्ये असणारं नाव खरं तर चिरनेर गावचं भूषण आहे. नाव आहे पंकज ठाकूर आणि त्यांचं स्वागत केलंय चौकारानं. तो म्हणजे 44 वरती 4 बाद 44. आता शेवटचा षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तुषार आलाय. तुषारच्या पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. फलंदाज पियुष चिर्लेकरनं. पुढचा बॉल ओव्हर द विकेटनं पंचांच्या डाव्या बाजूनं. इथून मात्र लेट कटचा प्रयत्न, परंतु प्रयत्नांना आले अपयश. पियुष चिर्लेकर जलबाद. की आपण या व्यासपीठावरती इनिंग संपल्यानंतर निश्चितच आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करणार आहोत. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय धनेश ठाकूर. खरं तर संघाचे संघमालक त्याने सांगितलं होतं की या मॅच मध्ये मी 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न करेन. आता वाटायला आले फलंदाजी 8व्या क्रमांकावरती 6 बाद 44. खरं तर पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 32 रन्स होत्या. त्यानंतर सर्व प्रेक्षकांना वाटलं होतं की इथून मात्र हा सामना चांगला पाहायला मिळेल, एक उच्चांक गाठला जाईल की या सामन्यामध्ये. परंतु रुपेश याने यश बाद झाल्यानंतर कुठलाही खेळाडू मैदानामध्ये तग धरून उभा राहिला नाही. गोलंदाजी मार्गावर आपण पाहताय तुषार परदेशी राऊंड द विकेटनं. इथून मात्र बॉल वरती केलाय प्रहार. 2 क्षेत्ररक्षक धावतात. विवेक हातनोलकर चेंडू पर्यंत पोहोचला होता, परंतु झेल झाला जमिनीला दान. त्याचं रूपांतर लगेच 2 धावसंख्येनं या दुहेरीनं धावफलक पुढे सरकेल. तो म्हणजे 46 वरती 6 बाद 46. 4 षटक 3 चेंडूचा खेळ संपल्यानंतर 46 धावसंख्या धावपटलावर. येणाऱ्या 3 चेंडूमध्ये तुम्हाला 2 मोठे फटके मारावेच लागतील, कारण की तुमच्या अगेन्स्ट स्वर्गीय बाजीराव परदेशी अण्णा स्मृती संघ खेळतोय. नेक्स्ट बॉल अकू टप्प्याचा चेंडू इथे मात्र सोडून दिलाय. क्वालिफाईड पंच माली सरांना हेरलाय. अवांतर घोषित केलाय. अवांतर धावसंख्येत होईल वाढ. या एकेरीनं धावफलक पुढे सरकेल. तो म्हणजे 47 वरती 6 बाद 47 धावसंख्या स्कोर कार्ड वरती. धनेश ठाकूर खरं तर 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 मध्ये तुम्हाला 2 फटके मारायचे आहेत. संघाचे संघ मालक आहेत, त्यांना देखील चांगला खेळ करणं गरजेचं राहील. इथून पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. झेल खाली सनी आलाय. सनी करणं झेल झालाय जमिनीला दान. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी देखील सहजरित्या पूर्ण. येस पहा आपण अगदी एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये स्कूटी आहे आणि त्या स्कूटीची लाईट बंद करायची आहे. एंट्रीच्या समोर स्कूटी आहे आणि त्या स्कूटीची लाईट बंद करायची प्लीज. खेळाडूंना त्रास होतोय. या आल्या 2 रन्स दुहेरीनं धावसंख्या धावपटलावर 47. आधीपर्यंत 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. माफी असावी 49 धावसंख्या धावपटलावर. येस या आल्या दुहेरी. पुढचा बॉल पुन्हा एकदा तुषार. फुल टॉस चेंडू. चेंडूवरती केला प्रहार आणि बॉलला दिले भिरकावून.
लॉंग लेग सीमारेषा पलीकडं टोकलाय षटकार. बिना प्रॅक्टिस न अजूनही चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. यस निश्चितच खर तर अनुभव ही यशाची सर्वोत्तम शिदोरी आहे आणि त्या आज अनुभव पणाला लावलाय धनेश ठाकूर यानं. या षटकारानं आता धावफलक पुढे सरकेल तो म्हणजे 55 वरती. आता या इनिंग मधील शेवटचा चेंडू शिल्लक तुषार परदेशी वरती हल्ला चढवलाय. शेवटचा चेंडू कशा प्रकारे आता तुषार फेकेल त्याच्या समोर षटकारवीर धनेश ठाकूरला आपण पाहत आहे. शेवटचा चेंडू या इनिंग मधील पुन्हा एकदा लॉब करायचं होतं. चेंज ऑफ द स्पेस केला. गतीमध्ये परिवर्तन. कुठल्याही प्रकारची रन्स मिळणार नाही. 5 षटकांची झाली सांगता. 5 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना शिवयोद्धाच रांजणपाडा संघानं धावा उभारल्या त्या म्हणजे 55 आणि 56 धावसंख्येचं टार्गेट ठेवलंय स्वर्गीय बाजीराव परदेशी अण्णा स्मृती या संघासमोर. निश्चितच पुढचा सामन्याचा टॉस केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित राहायचं आहे. तत्पूर्वी आपण मान्यवरांचा सन्मान घेऊया. आज आमच्या विनंतीला मान देऊन अनेक मान्यवरांचं आगमन झालंय. पहिल्यांदाच या गावामध्ये CPL अर्थात शिरनेर प्रीमियर लीग ही स्पर्धा होतोय. तर या स्पर्धेसाठी प्रमुख मान्यवरांचं शुभ आगमन झालंय. संभाय एक छावा ग्रुप मोठे फॉर्म या ग्रुपचे सर्वेसर्वा अग्री कराडी समाजाचे हे खऱ्या अर्थानं सदस्य, सामाजिक बांधिलकी असणारे व्यक्तिमत्व अनेक युवा नेतृत्व सन्माननीय आतिश पाटील यांचं इथे शुभ आगमन झालंय. मी आमच्या मंडळाच्या वतीनं आमच्या मंडळाचे सदस्य आणि शालेय समिती शिरनेर या शाळेचे चेअरमन सन्माननीय प्रवीण म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आतिश पाटील यांचा मान सन्मान करायचा आहे. आतिश पाटील यांचं मान सन्मान आयोजकांच्या वतीने केलं जाईल. तदनंतर मंचकावर उपस्थित कला क्षेत्रामध्ये आपल्या गावाचं नाव ज्यानं उज्ज्वल केलंय, मगाशी मनीषने सांगितलं की त्यांचे किती फॅन फॉलोअर्स आहेत. कारण प्रत्येक माणूस प्रत्येक क्षेत्रामध्ये आज पुढे जात असतं आणि आज आपल्याला सार्था अभिमान ज्या माणसाचा आहे त्या माणसाचं आज एक नवीन गाणं आलंय. त्या गाण्याला आपण भरभरून प्रतिसाद द्या असे एक व्यक्तिमत्व आणि या गावाचा कोहिनूर हिरा सन्माननीय पंकज ठाकूर यांचंही शुभ आगमन आहे. मी आमच्या मंडळाच्या वतीनं सन्माननीय पद्माकर पोपेलकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण पंकज ठाकूर यांचं यथोचित मान सन्मान करायचा आहे. पंकज ठाकूर यांचं यथोचित मान सन्मान आयोजक कमिटीच्या वतीनं युट्यूबच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं एका उंच क्षितिजावर चमकणारा हा चमचमणारा तारा आज सेलिब्रिटी म्हणून अनेक भागामध्ये त्यांना आमंत्रण येत असतं आणि त्या आमंत्रणाचा स्वीकार करून अनेक भागामध्ये जात असतात ते पंकज ठाकूर. व्यासपीठावर आणखी एक मान्यवरांचं आगमन. तिरंगा नाईट क्रिकेट स्पर्धेचे एक आयोजक निस्सीम साई भक्त अनेक वाऱ्या ज्यानं चिरनेर ते शिर्डी चिरनेर ते वहाड केल्यात दिवंगत कैलासवासी अंकुश परदेशी यांचे सुपुत्र आणि गावातील सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणारे व्यक्तिमत्व, क्रिकेटमध्ये अनेकांना पाठबळ देणारं सन्माननीय आणखी एक नाव अमर अंकुश परदेशी यांचं शुभ आगमन आहे. मी आमच्या मंडळाच्या वतीनं सन्माननीय अमित मोखल यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय अमर परदेशी यांचं आपण स्वागत करायचं आहे. दिवंगत कैलासवासी अंकुश परदेशी यांचा वारसा समाजामध्ये अखंडपणे चालणारं हे व्यक्तिमत्व. तदनंतर मंचकावर आपण पाहताय क्रिकेट खेळता खेळता आज राजकारणामध्ये सक्रिय असणारे व्यक्तिमत्व, मागच्या टर्ममध्ये माजी सदस्य म्हणून काम करत असताना आपल्या गावाचा विकास ज्या माणसानं साधला आणि क्रिकेटला एक वेगळी ओळख या गावाला ज्या नावानं निर्माण करून दिली ते नाव म्हणजे माजी सदस्य सन्माननीय नमस्ते मोकल. मी विकास नारंगीकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण माजी सदस्य ग्रामपंचायत चिरनेर नमस्ते मोकल यांचा आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे. माजी सदस्य नमस्ते मोकल यांचे यथोचित मान सन्मान होईल आयोजक कमिटीच्या वतीनं.
तत्पूर्वी या कार्यक्रमाला आणखी एक व्यक्ती आज क्रिकेटच्या माध्यमातून अष्टपैलू खेळ करून अनेक भागामध्ये आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करणारा त्या पलीकडे उत्तम समालोचक सन्माननीय ऋषिकेश नार्गीकर यांचंही इथे आगमन आहे। मी आमच्या मंडळाच्या वतीने रवींद्र भगत यांना विनंती करेन की एक उत्कृष्ट समालोचक आणि उत्कृष्ट खेळाडू ऋषिकेश नार्गीकर याचा आपण यथोचित मान सन्मान करायचा आहे। तदनंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर सेलिब्रिटी पंकज ठाकूर यांना मी विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण दोन संघादरम्यान नाणेफेक करायचे लुझर लुझर AY खारबडी संघाचा संघनायक नमस्ते मोखल आणि सानव वॉरियर्स संघाचा संघनायक ऋषिकेश नार्गीकर या दोन संघादरम्यान नाणेफेक करायचे पंकज ठाकूर। सामना 5 षटकांचा असेल। हाही पंकज ठाकूर यांच्या पवित्र शुभ हस्ते आता मात्र दोन संघादरम्यान पुन्हा एकदा नाणेफेक केली जाते। आमच्या आदरणीय निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांचं इथं आगमन होतं। कमलाकरजी माथे आणि जगन्नाथजी भगत नमस्ते मोकळ संघात नाणेफेक जिंकले दोघांनाही मनपूर्वक आमच्या आयोजक कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा। हा सामना या दोन्ही संघासाठी अतिशय महत्त्वाचा असेल कारण जो जिंकेल त्याचं अस्तित्व टिकून राहील, मात्र जो संघ या सामन्यामध्ये पराभव होईल तो मात्र या स्पर्धेतून घरचा रस्ता धरेल। मनीष येस निश्चितच डू ऑर डाय खरं तर करो या मरो अस्तित्वाची लढाई। इथून जिंकलात तर चिरनेर प्रीमियर लीग मध्ये आपलं अस्तित्व कायम आणि जर पराभव झालात तर या स्पर्धेची तुम्हाला तब्बल 1 वर्ष वाट पाहावी लागेल। येस रिव्ह्यू क्वालिफाईड पंच मला वाटतं राजेंद्रजी घरच सर या आपण येस रिव्ह्यू कोणी घेतलाय पंचांनी? खर तर प्रमुख अतिथींचं इथे झालं यथोचित मान सन्मान करण्यात आला। येस इट्स इज अ वाईड बॉल श्वासात रोखुनी वादल डोळ्यात रोखली आग देव आमचा शंभू राजा एकटा हिंदवी स्वराज्याचा भाग त्या छत्रपती संभाजी महाराजांना पुन्हा एकदा स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार अभिवादन करतो आणि जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचे या क्रीडा नगरीमध्ये सरसे स्वागत करून घेऊन चलतोय मैदानामध्ये। यावेळेस आडव्या बॅटनं लॉब केलाय क्षेत्ररक्षक निखिल बोपेडकर आहे तैनात करणार नाही चुकी पकडला जातो झेल आणि इथून संपणार फलंदाज सनी ठाकूर याचा खेळ। रसिकांचे क्रीडा नगरीमध्ये स्वागत करून घेऊन चलतोय मैदानामध्ये। यावेळेस आडव्या बॅटनं लॉब केलाय क्षेत्ररक्षक निखिल बोपेडकर आहे तैनात थँक्यू जी। तू मात्र पहिल्या चेंडूवरती सनी ठाकूर झाला झेलबाद। यस तदनंतर विनंती असेल AY खारपडी यांचे यश नारंगीकर आपणास आपले खरं तर संघनायक नमस्ते मोकल आपली वाट पाहत आहेत। इथून मात्र पहिला चेंडू अवांतर फेकला तदनंतरच्या चेंडूवरती सनी ठाकूर झाला झेलबाद। नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय तुषार परदेशी तुषार आणि मेघराज। खरं तर दोन्ही खेळाडू एक कातलपाड्यामधले कातलपाडा प्रीमियर लीग येत्या 9 तारखेला आपल्या सर्वांच्या भेटीला येते। इथून मात्र बॉलला केलाय लॉक बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे चौकार। इथून मात्र बॉलला केलाय लॉक बॉल चाललाय। सन्माननीय विकास नारायण नारंगीकर यांच्याकडनं 1000 रुपये देणगी आलेली आहे त्याबद्दल अभिनव मित्र मंडळाच्या वतीने त्यांचे सदस्य आभार। अनेक देणगीदारांना किंवा अनेक वस्तुरूपी स्वरूपामध्ये अनेकांना मदत केली त्या सर्वांचं मनापासून आम्ही आभार मानतोय। काही क्षणांमध्ये त्या सर्वांची नावं आम्ही या निमित्तानं घेणार आहोत। मनीष
येस निश्चितच खरं तर तुषार याचा खेळ पाहण्यासाठी त्याचे काका व्यासपीठावरती पण पाहतात अमरजी परदेशांना इथून पुन्हा एकदा बॉल वरती लगावले चपरा क्षेत्ररक्षक आहे तैनात निखिल चेंडू अडवणार फेकणार तोपर्यंत मिळेल एक रस या एका धावसंख्येने धावफलक पुढे सरकेल 6 वरती 1/6 धावसंख्या स्कोर कार्ड वर असताना इथे 56चा पाठलाग करायचा आहे. खरं तर या सामन्यामध्ये मनीष आपल्याला कमी स्कोर पाहायला मिळाला. अगोदरच्या 2 सामन्यामध्ये खरं तर जो या मैदानाचा इतिहास आहे ना तो इतिहास निश्चितच पाहायला मिळाला. खरं तर धावसंख्येचा उच्चांक परंतु इथून मात्र कमबॅक करणारी गोलंदाजी मेघराजनं फेकली. 6 चेंडू हाताळले 6 मध्ये फक्त मेघराजनं 5 धावा खर्च करून 2 विकेट तिथून यू टर्न मिळाला. नेक्स्ट बॉल निहाल बैकर इथून आडव्या बॅटनं खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचं समीकरण नाही निर्धाव चेंडूची सांगता अचूक टप्प्यावर आणि अचूक दिशेनं केलेली गोलंदाजी निहाल बैकर इथून मात्र यशस्वी ठरलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निहाल बैकर असे सज्ज. इथून मात्र जसा बॉल पडला ना त्या बॉल वरती लगेचच चपराक दिली प्रत्युत्तर दिलं ठोकलाय षटकार. निहाल बैकर असे सज्ज. इथून मात्र जसा बॉल पडला ना त्या बॉल वरती चेंडू आहे हवेमध्ये बॉल चाललाय 1 बाउन्स ओव्हर द रूप चौकार आणि तो मात्र 55 रिव्ह्यू घेतलाय. हाईट फॅक्टर चेक केला जाईल. याचला राजेंद्र गरज सर पुन्हा एकदा आपल्याला त्रास दिला जातोय. डीजे हा आलाय चौकाराच्या साईने 1 षटकाची झाले सांगता. 1 षटकाच्या समाप्तीनंतर जिथे 56चा पाठलाग करत असताना बिनबाद 16 धावसंख्या धावपटलावर आता येणारे चेंडू शिल्लक असते ते म्हणजे 24 आणि विजयासाठी गरज असेल 40 धावसंख्येची. 16 चेंडू 40 धावसंख्या. इथून मात्र मॅच बनेल का इथून कमबॅक होईल का. जी गोलंदाजी मेघराजने केली होती तशा प्रकारची आता एका गोलंदाजाला गोलंदाजी करावी लागेल. 24 चेंडू आणि 40 ची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 16 आल्यात. पूर्वार्धाचा जर विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये विवेक हतनोलकरच्या 22 रन झाल्या होत्या. निहाल बैकरच्या 16 आल्यात. पाहायचं आहे येणारे 24 चेंडू आणि आता 40 ची गरज. सलामी ऑन स्ट्राईक आपण पाहताय तुषार परदेश आणि त्याच्या समवेत सलामीला आलेला फलंदाज नॉट स्ट्राईकला मेघराज पाटील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निखिल पोपेरकर झालाय सज्ज. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक. पहिला बॉल ओव्हर द विकेट्सनं. इथून मात्र आडव्या बॅटनं बॉलला दिले भिरकावून लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सीमा रेषा पार षटकार. पहिल्या षटकामध्ये जर 16 आल्या असतील ना तर या षटकामध्ये आम्हाला आणखी जास्तीत जास्त रस कुटायचे आहेत ते सांगणारा ठोकलाय षटकार.
पुन्हा एकदा पुढचा बॉल गतीमध्ये परिवर्तन सोडून दिलंय. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं परंतु पंच आमचे स्तब्ध. एक षटक 2 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर कमबॅक कसं करायचं हे निखिल पोपेरकरला ठाऊक आहे. निर्धाव चेंडूची झाले सांगता धावसंख्या स्थगित. एक षटक 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिन एक गडी बाद 22 वरती. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं बॉल चाललाय निश्चित तळम्या क्षेत्राकडे. फाईन लेगचं क्षेत्र आहे खाली. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्नानं दुसरी देखील रन्स पळून काढली जाते. 100% आपण तिथला क्षेत्ररक्षक. खर तर जीवाची आकांतिका करून क्षेत्ररक्षकाचं नाव आहे समीर नारंगीकर. इथून मात्र आपल्या संघासाठी 2 रन्स वाचवल्यात. या दुहेरीनं धावफलक पुढे सरकेल तो म्हणजे 24 वरती. आमच्या या स्पर्धेला विराट सलूनचे मालक ज्यांचं सहकार्य संपूर्ण शिन्नर गावावर असतं त्याप्रमाणे आमच्या अभिनव मित्र मंडळ नेहमी त्यांचं प्रेम राहिलंय. असे गुरुनाथजी गायकर यांच्याकडनं 3000 रुपयाची आर्थिक देणगी आलेली आहे. मनापासून आम्ही त्यांचं आभार मानतोय. त्याप्रमाणे सन्माननीय वैभव चिर्लेकर यांच्याकडनं सुद्धा आम्हाला 1000 रुपये देणगी आलेले आहे. त्याप्रमाणे आदरणीय कमलाकरजी मात्रे यांच्याकडनं 500 रुपये, आदरणीय जगन्नाथ भगत यांच्याकडनं 500 रुपये देणगी आलेले आहे. या सर्व देणगीदारांचं आमच्या अभिनव मित्र मंडळ शिरनेर आणि ग्रामस्थ मंडळ चिरनेरच्या वतीने मनपूर्वक आभार. येस खर तर सर्व दानशूर दातृत्वांचं संपूर्ण चिरनेर प्रीमियर लीगच्या आयोजकांच्या माध्यमातून मनापासून आभार. ज्यावेळेस चेंडू निखिलनं फेकला खर तर हाईट फॅक्टर पाहिला. 9+ आलाय. चौकार तब्बल 5 धाव. पुढचा चेंडू फ्री हिट आहे. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न. दुसरी रन्स देखील सहजरित्या पळून काढली जाते. या 2 धावसंख्येनंतर धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या धावपटलावर ती म्हणजे 31च्या घरात. एक षटक 4 चेंडू मध्ये तब्बल 31 रन्स बनवल्यात. चांगली फलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे खर तर तुषार परदेशी आणि मेघराज पाटील या 2 खेळाडूंची 31 धावसंख्या धावपटलावर. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट न निखिल सज्ज. यावेळेस चेंज ऑफ द स्पेस केला होता परंतु त्याला अगोदरच पारखलं आणि बॉलला दिले फेकून. मिड विकेट सीमारेषा पलीकडे ठोकलाय षटकार. वरती पुढचा बॉल पुन्हा एकदा शपल होऊन अक्रॉस द लाईन खेळायचा होता परंतु चेंडू व्यवस्थित बॅटच्या रडार मध्ये आला नाही. निर्धाव चेंडूची झाले सांगता 2 षटकांची होते सांगता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तिथे 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना स्वर्गीय बाजीराव परदेशी अण्णा स्मृती संघाची धावसंख्या धावपटलावर पण पाहताय. एक गडी बाद 37. शिवाजी महाराज म्हणतात त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं सुमधुर संगीत आपण ऐकलं. गोलंदाजी मध्ये झाले परिवर्तन. सांघिक 3रं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज धनेश ठाकूर लेफ्ट ओव्हर द विकेट न पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज. त्याच्या समोर मेघराज पाटील. 18 चेंडू 19 ची गरज. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्र आहे खाली आणि 2 खेळाडूंच्या मधून बॉल जाईल लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे येईल चौकार. वर 41.
2 षटक 1 चेंडू 41 धावसंख्या धावपटावर. खरं तर कर्णधारानं टॉसच्या वेळेस बाहेर दिली होती. राजेंद्र भगत सरांनी खरं तर विवेकला विचारलं होतं की चिरनेर खरं तर KTM प्रीमियर लीग गेली 2 ते 3 वर्ष आपण पाहत आहे, त्यानंतर उरण प्रीमियर लीग, परंतु आधीपर्यंत तुझ्या वाटेला खरं तर चॅम्पियन किंवा रनरअप वयाचं स्वप्न आलं पूर्ण झालं नाही. चिरनेर प्रीमियर लीग मध्ये स्वप्न पूर्ण होईल का? आणि ते त्यानं सांगितलं होतं की निश्चितच आम्ही 100% प्रयत्न करू. आणि ते सांगणारा मेघराज पाटीलनं टोकलाय. आणखीन एक दर्जेदार षटकार. आता मात्र उर्वरित चेंडू शिल्लक असतील 16 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. 16 मध्ये 9 बनवायचे. तिथून मात्र कमबॅक करणारे षटक फेकलं जाईल का गणेश ठाकूरच्या माध्यमातून, की त्यावरती प्रतिहल्ले चढवले जातील मेघराज कडून. इथून पुन्हा एकदा बॉल आलाय पॉइंट सीमा रेषा पलीकडं. चौकार. अर्धशतक धाव पटलावर लागलंय. 51 धावसंख्या. करत एक हाती किल्ला लढवलाय मेघराज पाटीलनं. 5 धावसंख्येची गरज. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटनं बॉल जाईल 1 बाउन्स ओव्हर द रूप. येईल चौकार. करण चिर्लेकर ठरलाय या सामन्यात.